भंडारा येथील जलपर्यटन प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी बोट बुडाल्याबाबत चुकीची माहिती काही माध्यमांमधून प्रसारित करण्यात आली आहे। त्याबाबत भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी खुलासा केला आहे। जे कारदा पुलियावर जे मुख्यमंत्री साहेबांच्या जे जलपर्यटनाच्या भूमिपूजनचा कार्यक्रम होता, नंतर मुख्यमंत्री साहेबांनी ते जलपर्यटनासाठी ते बोटमध्ये ते त्यांच्या टीम सोबत बसले आणि ते दुसऱ्या बोटवर काही मीडिया पर्सनल बसले। ते 14 ते 15 होते। बोटची स्ट्रेंथ पण तसेच होती, पण जे मुख्यमंत्री साहेबांच्या फुटेज घेण्यासाठी ते सगळे जे मीडिया पर्सन आहे ते एकच ठिकाणी आले, एकाच साईडवर आले। त्यामुळे ते बोट टिल्ट झाली आणि त्यामुळे ते काही तिथे भगदड झाली आणि रेस्क्यूची टीम जे एनडीआरएफची टीम आहे ते तिथे पोहोचली। त्यांनी रेस्क्यू केलं आणि ते परत पण आणले। तिथे काही गैरप्रकार झाला नाही आणि जे बोट होती ते टोटली पण न होती, फक्त जे मीडिया पर्सनल ते सगळे एकच साईडला आलेले होते, त्यामुळे ते काही टिल्ट झालेली होती। नंतर ते स्टेबल झाली आणि ते शोरवर आले। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।